देशाचा सगळ्यात मोठा सागरी सेतूचं लोकार्पण होत आहे। आपल्यासोबत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेब काय सांगाल? एक माइलस्टोन आहे, त्याचबरोबर गेम चेंजर असा हा ब्रिज असणार आहे। हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी फार मोठा कार्यक्रम आहे, कारण सागरी सेतू 23 किलोमीटरचा देशातला पहिला हा लोकार्पित होतोय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते। शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा महाराष्ट्रवासीय बघतायत। आणि आज एकच कार्यक्रम नाही आहे, महिला बचत गटांचा देखील कार्यक्रम आहे, मेट्रोचा कार्यक्रम आहे, सिडकोचा कार्यक्रम आहे। असे महाराष्ट्राला आवश्यक असलेले कार्यक्रम त्याचं इनॉग्रेशन आज नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत। आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना धन्यवाद देतो की मला त्यांनी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री केला आणि योगायोगानं माझ्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतोय। मुंबई शहर आणि रायगड जिल्हा म्हणजे देशाची मुख्य भूमी त्यांना जोडणारा हा ब्रिज असणार आहे। किती मोठा गेम चेंजर ठरेल, कारण देशाची आर्थिक राजधानी रायगड जिल्हा। याच्यामध्ये 2.5 तासाचं जे अंतर आहे हे फक्त 20 मिनिटावर आलंय। त्याच्यामध्ये टाइम सेव्हिंग आहे, त्याच्यामध्ये लोकांना याचा प्रचंड फायदा होणार आहे। टुरिझमच्या दृष्टीनं देखील हा पूल हा महत्वाचा ठरणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक लोकांनी जे आमच्यावर टीका करतात त्यांनी याच्याकडे डोळस पद्धतीनं बघणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्राच्या नव्या विकासाच्या पर्वाला सुरुवात होते। आर्थिक राजधानी जोडली जाणार आहे। रोजगार आणि इतर सर्व म्हणजे बिझनेस वाढीसाठी किती मोठं पोषक वातावरण आहे? फार मोठं पोषक वातावरण आहे। मला आवर्जून इथे सांगितलं पाहिजे की या चारही प्रकल्पांची मुहूर्तमेढ देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना रोवली गेली होती, परंतु नंतर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं थांबवण्याचं काम काही लोकांनी केलं। परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्यांनी गतिमान पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या सहकार्यानं, अजितदादांच्या सहकार्यानं ही सगळी कामं पूर्ण केलेली आहेत। JNPT हार्बर असेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, ते मुंबईशी जोडलं जाणार आहे। एक खूप मोठा बिझनेस जो आहे ब्रिज, तो हा ब्रिज तयार करणार आहे। मी स्वतः उद्योगमंत्री असल्यामुळं मला अजून एक त्याच्याचं जे महत्वाचं वाटतं की या रायगड जिल्ह्यामधल्या ज्या MIDC आहेत, पुण्यामधल्या ज्या MIDC आहेत, त्या देखील या पुलामुळं फार जवळ आलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे उद्योजकांची देखील मागणी जागांच्या बाबतीत फार मोठी होईल आणि उद्योग देखील मेट्रो सिटी मुंबईच्या बाजूला मोठ्या पद्धतीने येतील। तुम्ही कोकणातले नेते आहेत, या ब्रिज कोकणला देखील जोडणार आहे, मुंबई गोवा हायवेला जोडणार आहे। एक वळसा खूप मोठा कोकणचं अंतर हे 2 तासानं कमी करण्याचं काम या पुलानं केलेलं आहे। आणि म्हणूनच मला वाटतं करण्यापेक्षा चांगलं काम केलंय त्याचं कौतुक देखील केलं पाहिजे। एक वेगळा विषय तो राजकीय, तो म्हणजे ठाकरे गटाला अगदी शेवटच्या क्षणाला निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येतं, त्यांनी बहिष्कार टाकलाय। चांगल्या कामावर बहिष्कार टाकणं हे त्यांचं काम आहे आणि चांगलं काम करणं हे आमचं काम आहे। तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलले होते, तर आपण पाहिलंय रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकशी बातचीत करताना सांगितले की हा गेम चेंजर आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे देशाची आर्थिक राजधानी ही रायगड जिल्ह्याशी जोडली जाणार आहे। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, त्याचबरोबर कोकण हायवे जो आहे, मुंबई गोवा हायवे, त्याला देखील हा जोडणार आहे। कोकणात देखील जाण्यासाठी जवळपास 2 तासाची बचत जी आहे या ब्रिजमुळे होणार आहे। त्यामुळे हा खरंच एक खूप मोठा गेम चेंजर असा अटल सेतू असणार आहे।